ठीक आहे, आजचं लेक्चर आता सुरू करू. हा, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा आपला युनिट क्रमांक 4चा जो टॉपिक आहे तो आहे आवर्त म्हणजे काय, आवर्ताचे प्रकार जे आहे ते स्पष्ट करा आणि आवर्ताची उत्पत्ती, कोणत्या प्रदेशात त्या आवर्ताची उत्पत्ती होते त्यानुसार आवर्ताची माहिती आपल्याला बघायचं. आवर्त म्हणजेच याला म्हणतो आपण सायक्लॉन, म्हणजेच चक्रवात. हिंदीमध्ये आपण आपल्या भाषेमध्ये याला चक्रीवादळ म्हणतो. तर त्या आवर्ताच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला माहिती जी आहे ती इथे माहिती बघायची आहे. आवर्त म्हणजे काय, आवर्ताचे प्रकार जे आहे त्यामध्ये उष्णकटिबंधीय आवर्त, समशीतोष्ण आवर्त, याचं जे विभाजन जे झालेलं आहे, विभागणी, ती या ठिकाणी आपल्याला इथे बघायचं आहे. मग आता नेमकं इथे आवर्त म्हणजे काय, आवर्ताचे प्रकार जे आहे ते आपल्याला इथे बघायचे आहे. आता आवर्त म्हणजे काय बघा, तापमानाच्या भिन्नतेमुळे एखाद्या ठिकाणी कमी भाराचा प्रदेश निर्माण होऊन सभोवताली जास्त भाराचा प्रदेश निर्माण होतो आणि जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या केंद्राकडे चक्राकार गतीने वारे वाहू लागताच त्यास आपण त्याला आवर्त म्हणतो. म्हणजे बघा, तापमानाच्या भिन्नतेमुळे एखाद्या प्रदेशात, एखाद्या ठिकाणी कमी भाराचा प्रदेश निर्माण झालेला आहे, तर सभोवतालच्या प्रदेशामध्ये जास्त भाराचा प्रदेश निर्माण होतो. सभोवतालचा जो प्रदेश आहे त्या सभोवतालच्या प्रदेशामध्ये जास्त भाराचा जो प्रदेश आहे तो प्रदेश त्या ठिकाणी निर्माण होतो. मग त्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या किंवा कमी दाबाच्या केंद्राकडे वारे जे आहे ते चक्राकार गतीने फिरू लागतात, त्याला आपण आवर्त म्हणतो. एका ठिकाणी कमी दाब निर्माण झालेला आहे आणि सभोवताली जो आहे तो जास्त दाब निर्माण झालेला आहे. मग त्या सभोवतालच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या केंद्राकडे वारे जेव्हा चक्राकार गतीने फिरायला सुरुवात करतात तेव्हा त्याला आपण म्हणतो आवर्त. आवर्ताचे काही प्रकार दिलेले आहेत, जे मुख्यतः त्या आवर्ताची निर्मिती आणि उत्पत्ती प्रदेशानुसार त्याच्या किंवा उत्पत्ती स्थानानुसार त्या आवर्तातील गुणधर्म आणि त्याचे जे काही प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहे, त्यामध्ये मुख्यत्वे 2 प्रकार इथे दिलेले आहे. एक उष्णकटिबंधीय आवर्त, दुसरं समशीतोष्ण किंवा मध्यकटिबंधीय आवर्त. मग उष्णकटिबंधीय आवर्त त्या संदर्भात आपल्याला इथे माहिती बघायची आहे आणि त्याची काही वैशिष्ट्ये, उष्णकटिबंधीय आवर्ताची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत. आणि नंतर राहील मग समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त. तर पहिल्यांदा आपण आज बघणार आहोत उष्णकटिबंधीय आवर्त. आता उष्णकटिबंधातील आवर्ताच्या निर्मिती संबंधी शास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. काही हवामान शास्त्रज्ञांच्या मते उष्णकटिबंधातील आवर्ताची निर्मिती भिन्न भिन्न तापमानाच्या वायुराशीच्या संपर्कामुळे होते, तर काहीच्या मते औष्णिक कारणामुळे या उष्णकटिबंधातील आवर्ताची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. बघा इथे काय म्हणतात, काही हवामान शास्त्रज्ञांच्या मते उष्णकटिबंधातील आवर्ताची निर्मिती भिन्न भिन्न तापमानाच्या वायुराशीच्या संपर्कामुळे होते. उष्णकटिबंधातील आवर्ताची जी निर्मिती आहे ती भिन्न भिन्न तापमानाच्या वायुराशीच्या संपर्कामुळे होते. भिन्न भिन्न तापमानाच्या वायुराशीच्या संपर्क, जे आताच आपण बघितलं की उष्ण वायुराशी आणि शीत वायुराशी. तर काही शास्त्रज्ञांनी असं म्हटलं की औष्णिक कारणामुळे, म्हणजे तापमानाचं जे कारण आहे ते सांगितलेलं की औष्णिक कारणामुळे उष्णकटिबंधातील आवर्ताची निर्मिती, म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशात जे तापमान असते त्या तापमानामुळे या आवर्ताची जी काही निर्मिती आहे, उष्णकटिबंधीय आवर्ताची निर्मिती होते, असं जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. जास्त तापमानामुळे जमीन किंवा पाण्याचा पृष्ठभाग तापून त्यावरील वातावरणात हवेचे अभिसरण प्रवाह निर्माण होऊन, बघा इथे काय म्हटलं की जास्त तापमानामुळे जमीन किंवा पाण्याचा पृष्ठभाग तापून त्यावरील वातावरणात हवेचे अभिसरण प्रवाह निर्माण होतात. हवेचे अभिसरण प्रवाह जे आहे म्हणजे हे ऊर्ध्ववर्ती वारे जे आहे ते निर्माण होतात आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते, या प्रवाहास चक्राकार गती निर्माण होते. म्हणजे हे वारे असे सरळ वर जातात आणि परंतु पृथ्वी जे परिवलन करते, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जी पृथ्वी फिरते, अशी जी गोलाकार पद्धतीने जी पृथ्वी जी आहे ती फिरते, त्यामुळे काय होतात, त्या वाऱ्यांना अशी चक्राकार गती प्राप्त होते आणि त्या चक्राकार गतीमुळे इथे उष्णकटिबंधीय आवर्ताची जी निर्मिती आहे ती निर्मिती होत असावी, असं मत या काही शास्त्रज्ञांचं असलेलं आपल्याला दिसते. बघा इथे काय म्हटलेलं आहे,
की इथे काही शास्त्रज्ञांनी जे आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यामध्ये काही शास्त्रज्ञांनी म्हटलं की भिन्न भिन्न तापमानाच्या वायुराशीच्या संपर्कामुळे या ठिकाणी उष्णकटिबंधीय आवर्ताची निर्मिती होते. समजा शीत प्रदेशातून जर काही वायुराशी किंवा मध्य कटिबंधीय प्रदेशातून जर एखादी थंड वायुराशी जर उष्णकटिबंधीय प्रदेशाकडे आली तर त्या ठिकाणी या उष्णकटिबंधीय प्रदेशात आवर्ताची निर्मिती होऊ शकते. तर काहींनी असं म्हटलं औष्णिक कारणामुळे म्हणजेच तापमानाच्या कारणामुळे या उष्णकटिबंधीय प्रदेशात आवर्ताची निर्मिती होते. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जास्त तापमानामुळे जमीन आणि पाण्याचा पृष्ठभाग तापून म्हणजे कमी अधिक प्रमाणात तापून त्यावरील वातावरणात हवेचे अभिसरण प्रवाह निर्माण होतात. म्हणजे त्या ठिकाणी हवा जी आहे ती हलकी होऊन वर जायला सुरुवात होते आणि हे अभिसरण प्रवाह जे आहे ते निर्माण होतात. ऊर्ध्ववर्ती प्रवाह जे आहे ते निर्माण होतात. वर काही प्रवाह जातात, काही खाली जातात, त्याला आपण अभिसरण प्रवाह जे आहे ते म्हणतो. आणि या पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहात चक्राकार गती प्राप्त होते आणि त्यामुळे या उष्णकटिबंधीय आवर्ताची निर्मिती होत असावी असं मत या ठिकाणी या शास्त्रज्ञांनी जे आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. मग आता इथे हे मत मांडत असताना या ठिकाणी त्यांनी काही आवर्ताची या उष्णकटिबंधीय प्रदेशातील आवर्ताची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितलेली आहेत. मग यामध्ये पहिल्यांदा तर आवर्ताची उत्पत्ती कुठे होते? आता बघा इथे हे आवर्त या ठिकाणी दिलेले आहेत. आता हा बघा 1013 मिलीबार म्हणजे जास्त वायुभार, 11, 9, 7, 5, 1 लो प्रेशर. इथे जे आहे ते कमी दाबाचं क्षेत्र. मग या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे चक्राकार गतीने वारे जे आहे ते वाहू लागतात आणि हे घड्याळाच्या काट्याच्या जवळपास विरुद्ध दिशेने वाहत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर ही जी आकृती आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे, ही जी इमेज जी आहे ती या ठिकाणी जी आपल्याला दाखवलेली आहे, त्यावरून उष्णकटिबंधीय प्रदेशातील आवर्ताची जी काही निर्मिती आहे, ती निर्मिती कशी होते हे आपल्याला यावरून दिसून येते. तर आता इथे आवर्ताच्या निर्मितीचा अभ्यास करत असताना बघा, आता इथे आवर्ताची उत्पत्ती दिलेली आहे. आता उष्णकटिबंधीय आवर्ताची उत्पत्ती ही कर्क आणि मकर वृत्ताच्या दरम्यान 6 डिग्री ते 20 डिग्री अंश उत्तर आणि दक्षिण अक्षांशाच्या पट्ट्यात होते. हे आवर्त अतिशय शक्तिशाली व विनाशकारी असतात. उष्णकटिबंधातील आवर्ताची निर्मिती सागरीय व भूमीय वायुराशीच्या संयोगाने होते. काय म्हटलेलं आहे की उष्णकटिबंधीय आवर्ताची उत्पत्ती कुठे होते? कर्क आणि मकर वृत्ताच्या दरम्यान मुख्यत्वे 6 अंश ते 20 डिग्री उत्तर आणि दक्षिण अक्षांशाच्या पट्ट्यात होते. हे आवर्त अतिशय शक्तिशाली आणि विनाशकारी असतात आणि उष्णकटिबंधातील आवर्ताची निर्मिती सागरीय आणि भूमीय वायुराशीच्या संयोगाने होते. सागरीय वायुराशी कारण आपण वायुराशीचं वर्गीकरण बघितलेलं आहे. महासागरीय आणि भूमिखंडीय. बरोबर आहे? भूमिखंडीय म्हणजे सी कॉन्टिनेंटल, महासागरीय म्हणजे मॅरिटाईम यम बघितलेला आहे. त्यावरून या वायुराशीची जी काही उत्पत्ती होते सागरीय आणि भूमिखंडीय त्यावरून या ठिकाणी या आवर्ताची निर्मिती 6 अंश ते 20 डिग्रीच्या प्रदेशात उत्तर आणि दक्षिण अक्षांशाच्या पट्ट्यात या आवर्ताची निर्मिती झालेली दिसते. मग तो प्रदेश कोणता? तर तो प्रदेश आहे हा. या ठिकाणी बघा हा जो प्रदेश, एक मिनिट, हा आता दिसत आहे हा प्रदेश आपल्याला. बघा आता इथे हा 0 डिग्री आहे. बरोबर आहे? 0 डिग्री म्हणजे विषुववृत्ताचा प्रदेश. 30 डिग्री, 60 डिग्री, नंतर 80-90 डिग्री हा जो आहे तो हा खालचा प्रदेश इथे आहे. मग इथे 6 डिग्री ते किती दिलेला आहे आपल्याकडे? तो प्रदेश किती दिलाय? 6 डिग्री ते 20 डिग्री उत्तर आणि दक्षिण अक्षांशाच्या पट्ट्यात. मग आता इथे समजा इथून 6 ते 20 डिग्री हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश उत्तर गोलार्धात आणि हा प्रदेश दक्षिण गोलार्धात या ठिकाणी या
आवर्ताची जी निर्मिती आहे, या उष्णकटिबंधीय आवर्ताची निर्मिती, कारण का हा 0 डिग्रीचं जे आहे ते विषुववृत्तीय प्रदेश आहे आणि 0 डिग्रीच्या वर 6 ते 20 डिग्री आणि इकडे दक्षिण गोलार्धात 6 ते 20 डिग्री या दरम्यान या अक्षवृत्तीय पट्ट्यात उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दोन्हीही गोलार्धात या आवर्ताची किंवा या चक्रवाताची निर्मिती जी आहे ती निर्मिती झालेली आपल्याला इथे दिसून येते. आणि कशामुळे निर्मिती होते ती? सागरीय आणि भूमीय वायुराशीच्या संयोगाने. जेव्हा सागरावरील एखादी वायुराशी निर्माण होऊन आणि भूमिखंडावरील वायुराशी निर्माण होऊन याचा जेव्हा संयोग होतो, त्या संयोगाने या ठिकाणी या आवर्ताची जी सायक्लॉनची जी निर्मिती आहे ती निर्मिती झालेली दिसते. आणि विषुववृत्त व 25 ते 30 डिग्री 25 ते 30 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहणारे व्यापारी वारे दोन्ही गोलार्धातून विषुववृत्ताकडे वाहून हवेची अभिसरण प्रक्रिया होऊन सागरीय आणि भूमीय वायुराशीचा संयोग होऊन तापमानात भिन्नता जी आहे ती निर्माण होते व हवा वरवर जाते. त्यामुळे भूमीवर तापमान वाढून भूमीवर कमी दाबाचे क्षेत्र, सभोवताली जास्त दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन उष्णकटिबंधीय आवर्ताची निर्मिती होते. आपण व्यापारी वाऱ्यांचा अभ्यास केलेला होता, बरोबर आहे. आपण व्यापारी वाऱ्यांचा अभ्यास केला होता आणि त्या व्यापारी वाऱ्याचा अभ्यास करत असताना त्यामध्ये आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की विषुववृत्त आणि 25 ते 30 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहणारे व्यापारी वारे हे दोन्ही गोलार्धातून विषुववृत्ताकडे वाहून हवेची अभिसरण प्रक्रिया होऊन सागरी आणि भूमीय वायुराशीचा संयोग होऊन तापमानात भिन्नता निर्माण होते. म्हणजे बघा, आता इथे व्यापारी वारे जे आहे हे जे आहे या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की 25 ते 30 म्हणजे हा जो 25 ते 30 डिग्रीचा हा जो काही प्रदेश आहे उत्तर गोलार्ध आणि हा इथे 25 ते 30 डिग्रीचा हा दक्षिण गोलार्ध, या प्रदेशातून वारे जे आहे हे या प्रदेशातून त्या 0 डिग्री म्हणजे 0 ते 5 डिग्री अक्षवृत्ताच्या प्रदेशाकडे हे वारे जे आहे ते उत्तर गोलार्धातून हे वारे इकडे खाली उतरतात आणि दक्षिण गोलार्धातून हे वारे जे आहे ते विषुववृत्ताकडे वर चढतात. मग या ठिकाणी भूमिखंडीय म्हणजे बघा मग आता इथे हे जे वारे आहे हे येत असताना इकडे काही खंडीय भागही आहे आणि हा सागरीय भाग सुद्धा आहे. वर सुद्धा खंडीय भाग सुद्धा आहे आणि काही सागरीय भाग सुद्धा आहे. हा सागरीय भाग इकडे पॅसिफिक महासागर, इकडे अटलांटिक महासागर, इकडे सुद्धा पॅसिफिक महासागराचा हा प्रदेश येतो. इकडे खाली काही हिंदी महासागराचा सुद्धा भाग या ठिकाणी येतो. इकडे अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराचा हा प्रदेश सुद्धा येतो आणि भूमिखंडीय प्रदेश जो खंडाचा जो भाग दिसतो हा खंडाचा भाग 25 ते 30 इथून समजा इथं 25 ते 30 इकडे आणि इकडे 25 ते 30 डिग्री या प्रदेशातून काय होते, हे वारे उत्तर गोलार्धातून खाली सरकतात विषुववृत्ताकडे आणि दक्षिण गोलार्धाकडून खालून वर सरकतात विषुववृत्तीय प्रदेशाकडे. मग यामुळे इथे सागरीय आणि भूमिवय वायुराशीचा संयोग होऊन त्या तापमानामध्ये काय होते, भिन्नता निर्माण होते आणि ही भिन्नता निर्माण झाल्यामुळे हवा जी आहे ती वरवर जाते, अभिसरण प्रवाह निर्माण होतात. त्यामुळे भूमीवर जे आहे ते तापमान वाढते, भूमीवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होते आणि जो सागरीय भाग आहे त्या सागरीय भागावर त्या ठिकाणी सागरीय भागावर काय होते, सागरीय भागावर जास्त दाबाचं जे क्षेत्र आहे ते निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते आणि त्यावरून उष्णकटिबंधीय आवर्ताची जी काही निर्मिती आहे ती निर्मिती झालेली दिसते. इथे हे बघा, इमेज बघा. आता आवर्त ज्याला आपण सायक्लॉन म्हटलेला आहे, सायक्लॉनची स्थिती कशी असते, केंद्र भागात म्हणजे मध्य भागात जो आहे इथे हे बघा, हा जो मध्य आहे लो, केंद्र भागात कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते निर्माण झालेलं आपल्याला दिसते आणि बाहेरच्या दिशेने जो वायुदाब आहे हा जास्त जास्त वाढत असलेला दिसतो आणि म्हणजे सभोवताली जो आहे तो वायुदाब जास्त असतो म्हणजे वायुभार जास्त असतो आणि केंद्र भागात वायुदाब कमी असतो. मग सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून केंद्र भागाकडे जे वारे वाहायला लागतात त्याला आपण म्हणतो आवर्त. बघा आपण इथे म्हटलेलं आहे की तापमानाच्या भिन्नतेमुळे एखाद्या ठिकाणी कमी भाराचा प्रदेश निर्माण होऊन सभोवताली जास्त भाराचा प्रदेश निर्माण होतो आणि जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या केंद्राकडे जे वारे वाहू लागतात त्याला आपण म्हणतो आवर्त. काय म्हणतो आपण त्याला? आवर्त. यालाच इंग्लिशमध्ये आपण सायक्लॉन म्हणतो, हिंदीमध्ये चक्रवात म्हणतो, मराठीमध्ये आवर्त म्हणतो किंवा आपल्या साध्या भाषेमध्ये आपण याला चक्रीवादळ असं म्हणतो. तर ही झालं आवर्ताची उत्पत्ती आणि निर्मिती जी आहे ते असं आपण याला म्हणू शकतो आवर्ताच्या वैशिष्ट्यांमध्ये. दुसरा जो पॉइंट या ठिकाणी आहे, दुसरा जो पॉइंट यामध्ये जो दिलेला आहे तो आहे आवर्ताचा वेग आणि गती.
आता आवर्ताचा वेग आणि गती. आता आवर्तातील दाब हा समभार रेषांनी दर्शविला जातो. समभार रेषा म्हणजे समान वायुदाबाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना आपण समभार रेषा किंवा समदाब रेषा जी आहे, यालाच इंग्लिशमध्ये आयसोबार जे आहे ते आपण म्हणतो. याला समभार रेषा किंवा समदाब रेषा म्हटल्या जातात. आणि आवर्ताच्या केंद्रभागी जो आहे तो कमी दाब असतो. आवर्ताच्या केंद्रभागामध्ये कमी दाब असतो आणि नंतर समभार रेषांचे मूल्य जे आहे ते वाढत जातात, म्हणजे या रेषा दूर दूर होत असलेल्या आपल्याला दिसतात. आवर्तातील वारे काय करतात, जे सर्वसाधारणपणे प्रति तासास 50 ते 60 किमी वेगाने वाहतात. म्हणजे या आवर्तातील जे वाऱ्याची जी गती असते दुसऱ्या दिशेने जाण्याची, ती प्रति तास 50 ते 60 किलोमीटर असतात. म्हणजे एका तासात ते जवळपास 50 ते 60 किलोमीटर प्रवास करू शकतात हे वारे. आणि आवर्त सागरावरून प्रति तास 24 किमी वेगाने, तर जमिनीवरून साधारणपणे त्याचा वेग जर कमी वेग असला तर सागरावरून हे वारे जे आहे ते 24 किमी वेगाने प्रवास करू शकतात कमीत कमी, आणि जमिनीवरून सरकताना 12 ते 16 किमी एवढा असतो. म्हणजे या आवर्ताचा, परंतु त्यानं जर वादळी स्वरूप जर धारण केलं, तर त्या चक्रीवादळाचा वेग प्रति तासास जवळपास इथे पाहिजे 125 ते 280. इथे जे आहे, इथे आपल्याला पाहिजे इथे 125 ते जवळपास 280 किमी जे आहे त्या वेगाने ते प्रवास करतात. म्हणजे 125 ते 280 किलोमीटर किमी म्हणजे प्रति तासात किती जातात ते 125 ते 280 किलोमीटर जे आहे ते प्रवास करू शकतात. म्हणजे जर वादळी स्वरूप जर धारण केलं किंवा त्या चक्रीवादळाचा वेग जो आहे तो प्रति तासात, आता सर्वसाधारण आवर्तातील वारे जे आहे ते प्रति तासात किती वाहतात, 50 ते 60 किलोमीटर. त्यातही ते सागरावरून त्याचा वेग जो आहे तो म्हणजे कमीत कमी जेव्हा वेग असेल, जेव्हा सुरुवात होते तेव्हा 24 किमी, आणि भूमिखंडीय भागावर त्याचा वेग 12 ते 16 किलोमीटर एवढा असतो. परंतु त्यानं जर वादळी स्वरूप जर धारण केलेलं असेल या आवर्तांनी, या चक्रीवादळाने, तर त्याचा प्रति तास वेग जवळपास 125 ते 280 किलोमीटर वेगाने हे जे आहे, हे वारे जे आहे ते प्रवास करतात. आणि विषुववृत्तीय शांत हवेचा पट्टा, ज्याला आपण डोल्ड्रम्स म्हटलेलं होतं. विषुववृत्तीय शांत हवेचा पट्टा, ज्याला आपण डोल्ड्रम्स म्हटलं, त्या शांत हवेच्या पट्ट्यात सागर भागावर आवर्त जवळपास 40 ते 50 किमी वेगाने जे आहे ते प्रवास करत असलेले आपल्याला दिसतात त्या शांत हवेच्या पट्ट्यामध्ये. म्हणजे आता इथे यावरून आपल्याला आवर्ताचा वेग आणि त्या आवर्ताची जे आवर्ताचा वेग जो आहे आणि त्याची जी दिशा आहे, त्या दिशेचा सुद्धा आपण अभ्यास करणार. वेग आणि गती किती आहे त्या आवर्ताची, ते त्यावरून आपल्याला समजून येते. आता या आवर्ताचा वेग आणि गती पाहिली, इथे आवर्ताचा मार्ग आणि दिशा हा सुद्धा एक पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे. आवर्ताचा मार्ग आणि दिशा. एक मिनिट. आवर्ताची उत्पत्ती जी आहे ते आवर्ताची आपण या ठिकाणी आवर्ताची उत्पत्ती या ठिकाणी आपण बघितलेली आहे. हा. आता आवर्ताचा मार्ग आणि दिशा. आता आवर्ताचा सर्वसाधारण वाहनीची दिशा ही पश्चिमेकडे असते. कोणत्या दिशेकडे असते? पश्चिमेकडे असते. आता विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस म्हणजे 15 डिग्री अक्षांशाच्या दरम्यान आवर्त जे आहे ते पश्चिमेकडे वाहतात. 15 डिग्री अक्षांशाच्या दरम्यान हे आवर्त कुठे वाहतात? ते पश्चिमेकडे वाहतात. आणि 15 ते 30 डिग्री अक्षांशाच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात आवर्त आवर्त जे आहे ते ध्रुवाकडे झुकलेले आढळतात. तर 30 डिग्री अक्षवृत्ताच्या पलीकडे आवर्त पुन्हा पश्चिमेकडे वाहतात. कारण आपल्याला माहित आहे की हे जे आहे, हे वारे जे आहे ते कोरिओलिस प्रेरणेमुळे किंवा फेरेलच्या नियमामुळे जे आहे ती आपली जी दिशा आहे ती बदलत असलेली आपल्याला दिसतात. तर 30 डिग्री अक्षवृत्ताच्या पलीकडे आवर्त पुन्हा पश्चिमेकडे वाहतात. काही आवर्त आपल्या उत्पत्ती स्थानापासून व्यापारी वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेने पूर्वेकडून पश्चिमेकडे जे आहे ते प्रवास करतात. म्हणजे आता व्यापारी वारे आपल्याला माहिती आहे, व्यापारी वाऱ्यांना आपण पूर्वीय वारे म्हणतो. आणि हे व्यापारी वाऱ्याच्या दिशेचं अनुकरण करून पूर्वेकडे कडून पश्चिमेकडे
जो प्रवास आहे तो प्रवास करत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणून आवर्ताची सर्वसाधारण वाहण्याची दिशा ही पश्चिमेकडे असते. दिशा कोणती असते? पूर्वेकडून पश्चिमेकडे असलेली आपल्याला दिसते, कारण ते व्यापारी वाऱ्याचं अनुकरण करत असलेले किंवा त्या दिशेने ते वाहत असलेले आपल्याला दिसतात. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 15 डिग्री अक्षांशाच्या दरम्यान. आता इथे विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस, आता हे जे आहे हे 0 डिग्रीचं जे दिसते इथे, हे 0 डिग्रीचं विषुववृत्त आहे. आणि या विषुववृत्ताच्या इथं ही जी एक रेष दिसते हे 15 डिग्रीची, 15 डिग्री अक्षांशाच्या पलीकडे, इकडून वर आणि इकडे 15 डिग्री अक्षांशाच्या पलीकडे. आता इथे बघा, 15 ते 30 डिग्री अक्षांशाच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात आवर्त जे आहे ते ध्रुवाकडे झुकलेले आढळतात, तर 30 डिग्री अक्षवृत्ताच्या पलीकडे आवर्त पुन्हा पश्चिमेकडे वाहतात. तर हा जो 30 डिग्री पलीकडे हे जे आहे, इथे जे आहे हे आवर्त पुन्हा जे आहे ते ध्रुवाकडे झुकलेले दिसतात, म्हणजे त्यांची दिशा बदलते. परंतु या ठिकाणी जवळपास पश्चिमेकडे जी दिशा आहे याची मुख्यत्वे पश्चिमेकडे दिशा असलेली आपल्याला दिसते. तर काही आवर्त आपल्या उत्पत्ती स्थानापासून व्यापारी वाऱ्याच्या दिशेने पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे शक्यतोवर आवर्ताची दिशा जी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे असलेली आपल्याला इथे दिसून येते. त्याचा मार्ग आणि दिशा म्हणजे ते अक्षवृत्तानुसार काही प्रमाणात त्याची मार्ग आणि दिशा जी आहे ते बदलत असलेली आपल्याला इथे दिसून येते. आता या ठिकाणी आवर्ताचा आकार आणि विस्तार. आता आवर्ताचा आकार आणि विस्तार कसा आहे? आवर्ताच्या केंद्रभागी जो आहे तो कमी वायुभार असतो, सभोवताली जास्त वायुभार असतो. हा वायुभार समभार रेषांनी दर्शवला जातो. आवर्ताचा विस्तार जो आहे हा कालपरत्वे जो आहे तो भिन्न भिन्न असतो. सर्वसाधारणपणे आवर्ताचा व्यास 80 किमी ते 320 किमी एवढा असतो. आवर्ताचा विस्तार किती असतो, म्हणजे ते आवर्त किती दूरपर्यंत पसरलेले राहू शकतात? 80 किलोमीटर पर्यंत ते 320 किलोमीटर पर्यंत, एवढ्या दूरपर्यंत ते सायक्लॉन जे आहे ते पसरलेले राहू शकतात. म्हणजे एवढा मोठा एरिया जो आहे तो व्यास जो आहे तो त्या आवर्ताचा असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि आवर्तास अनुकूल परिस्थिती उपलब्ध झाल्यास आवर्त जास्तीत जास्त 1500 ते 1700 किलोमीटर पर्यंत किलोमीटर व्यासाचे सुद्धा राहू शकतात. म्हणजे आवर्ताला जर अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर ते आवर्त 1500 ते 1700 किलोमीटर व्यासाचे सुद्धा राहू शकतात. आवर्ताचा आकार हा गोलाकार स्वरूपाचा दिसून येतो. तसेच आवर्तामध्ये हवेचा दाब 850 मिलीबार पेक्षाही कमी असतो. आवर्ताचा किती असतो? त्याचा हवेचा दाब त्यामध्ये 850 मिलीबार पेक्षाही कमी जो आहे तो कमी या आवर्तामध्ये वायुभार जो आहे तो असलेला दिसतो. बघा इथे जो आहे, इथे जे आपण आकृती बघितली, सभोवतालच्या प्रदेशात जे आहे ते वायुभार जो आहे तो जास्त असलेला आपल्याला दिसतो. आणि मध्यभागी म्हणजे एकदम केंद्रभागी जो वायुभार आहे तो जास्तीत जास्त 850 किंवा त्याही पेक्षा कमी मिलीबार एवढा वायुभार असतो. म्हणजे त्या ठिकाणी कमी भाराचं जे काही केंद्र आहे ते केंद्र या ठिकाणी निर्माण झालेलं दिसते. आणि जसजसं दूर दूर आपण जाऊ त्या म्हणजे त्या केंद्रापासून दूर दूर जाऊ तसा थोडा वायुभार जो आहे तो वाढलेला दिसतो. म्हणून सभोवतालच्या प्रदेशात वायुभार जो आहे तो जास्त आणि केंद्र भागात जो आहे तो वायुभार त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे केंद्र भागात जो वायुभार आहे तो कमी असतो आणि बाहेरच्या दिशेने वायुभार जो आहे तो जास्त असतो. म्हणजे जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार प्रदेशाकडे म्हणजे त्या लो प्रेशरकडे चक्राकार गतीने जे वारे वाहतात त्यांना आपण म्हणतो आवर्त. आणि या आवर्तामध्ये याचा जो आपल्याला आकार जो दिलेला आहे तो 80 ते 320 किलोमीटर एवढ्या व्यासाचे हे आवर्त मोठ्या स्वरूपात राहू शकतात. आणि कधी कधी जर याला अनुकूल परिस्थिती उपलब्ध झाली तर ते 1500 किमी ते 1700 किमी व्यासाचे सुद्धा राहू शकतात. आवर्ताचा आकार हा आवर्ताचा जो आकार आहे हा जवळपास गोलाकार गोलाकार स्वरूपाचा दिसून येतो. बघा इथेच आपण आताच बघितलेला आहे. याचा आकार कसा असतो? गोलाकार. आणि याची वाहण्याची दिशा आहे जी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि याला जर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर या आवर्ताचा व्यास 1500 ते 1700 किलोमीटर व्यासाचे सुद्धा हे आवर्त राहू शकतात. आवर्ताचा आकार गोलाकार स्वरूपाचा असतो. आवर्तामध्ये केंद्रामध्ये हवेचा जो दाब असतो तो 850 मिलीबार पेक्षाही कमी असतो.
किती असतो? आवर्तामध्ये हवेचा दाब 850 मिलीबार पेक्षाही कमी जो आहे तो असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर हे झालं आपण या ठिकाणी आवर्त. आता याच्यानंतरचा आपला पॉइंट राहील समशीतोष्ण किंवा मध्यकटिबंधीय आवर्त, नंतर प्रत्यावर्त आहेत. आज जो आपण हा पॉइंट बघितलाय याच्यामध्ये नेमकं आवर्त म्हणजे काय, आपण आवर्तापासून सुरुवात केली. तापमानाच्या भिन्नतेमुळे एखाद्या ठिकाणी कमी भाराचा प्रदेश निर्माण होऊन सभोवताली जास्त भाराचा प्रदेश जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. तर त्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या प्रदेशाकडे गोलाकार पद्धतीने आणि चक्राकार पद्धतीने जे वारे वाहतात त्यांना आपण म्हटलेलं आहे आवर्त. त्यांना काय म्हणतो आपण? ते झालं आवर्त. म्हणजे या आवर्ताची जी निर्मिती प्रक्रिया आहे ती निर्मिती प्रक्रिया आपल्याला दिसून येते. याचे दोन भाग केलेले आहे, उष्णकटिबंधीय आवर्त आणि समशीतोष्ण किंवा मध्यकटिबंधीय आवर्त. आता उष्णकटिबंधीय आवर्तामध्ये उष्णकटिबंधातील आवर्ताच्या निर्मितीसाठी त्यामध्ये शास्त्रज्ञामध्ये कुठल्याही प्रकारची एक वाक्यता नाही. काही लोकांनी असं म्हटलं की उष्णकटिबंधीय आवर्ताची निर्मिती भिन्न भिन्न तापमानाच्या वायुराशीच्या संयोगामुळे होते, म्हणजे भूमिखंडीय आणि सागरीय वायुराशी. तर काहींनी औष्णिक कारणामुळे म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशातील जे तापमान आहे त्या तापमानामुळे जे काही जमीन आणि पाण्याचा पृष्ठभाग कमी अधिक प्रमाणात तापतो त्यामुळे जे अभिसरण प्रवाह निर्माण होतात आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यास चक्राकार गती प्राप्त होते, त्यावरून या उष्णकटिबंधीय आवर्ताची निर्मिती होत असावी असं मत जे आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. आवर्ताच्या उत्पत्ती किंवा जी काही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघितलेली आहे त्यामध्ये आवर्ताची जी उत्पत्ती आहे ती 6 ते 20 डिग्री अक्षवृत्तीय उत्तर आणि दक्षिण अक्षांशाच्या पट्ट्यात या आवर्ताची निर्मिती होते. अतिशय शक्तिशाली आणि विनाशकारी सुद्धा हे आवर्त राहू शकतात. उष्णकटिबंधीय आवर्ताची निर्मिती सागरीय आणि भूमीय वायुराशीच्या संयोगाने होत असलेली असं सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. आणि विषुववृत्त आणि 25 ते 30 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहणारे जे दोन्ही गोलार्धातून विषुववृत्ताकडे वाहणारे जे अभिसरण प्रवाह आहे, म्हणजे जे व्यापारी वारे वाहतात, त्या व्यापारी वाऱ्याला अनुसरून सागरी आणि भूमीय वायुराशीचा संयोग होऊन तापमानात भिन्नता निर्माण होऊन या प्रकारच्या आवर्ताची निर्मिती जी आहे ती होते. आणि तिथे त्या केंद्र भागामध्ये वायुदाब कमी आणि सभोवतालच्या प्रदेशात वायुदाब जो आहे तो जास्त असतो आणि अशा प्रदेशात या उष्णकटिबंधीय प्रदेशाची आवर्ताची निर्मिती झालेली आपल्याला इथे दिसते. आवर्ताचा वेग आणि दिशा याचा सर्वसाधारण वेग जो आहे तो 50 ते 60 किमी जो आहे तो प्रति तास सांगितला, परंतु कधी कधी याचा वेग प्रति तासात जर वादळी स्वरूप जर प्राप्त झाला तर 125 ते 280 म्हणजे एका तासात एवढा जो आहे तो हे वारे जे आहे ते प्रवास करू शकतात यामधले. विषुववृत्ती शांत हवेच्या पट्ट्यात डोलड्रम्सचा जो एरिया आहे तिथे 40 ते 50 किलोमीटर वेगाने हे वारे वाहतात, कारण तो हवेचा शांत पट्टा असलेला आपल्याला दिसतो. आवर्ताचा मार्ग जो आहे तो ते जे आहे ते आवर्त 15 डिग्री अक्षांशाच्या दरम्यान जे ते पश्चिमेकडे वाहतात आणि 15 ते 30 डिग्री अक्षांशाच्या दरम्यान ते दोन्ही गोलार्धात ध्रुवाकडे झुकलेले आढळतात आणि पुन्हा 30 अक्षांशाच्या पलीकडे ते पुन्हा पश्चिमेकडे वाहतात. म्हणजे सर्वसाधारण त्याची दिशा या व्यापारी वाऱ्यांना अनुसरून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करत असलेली आपल्याला दिसून येते. आवर्ताचा आकार आणि विस्तार किती आहे? आकार जो आहे तो जवळपास 80 ते 320 किलोमीटर एवढा आकार त्याचा असलेला आपल्याला दिसून येतो. आवर्तास अनुकूल परिस्थिती उपलब्ध झाल्यास आवर्त जास्तीत जास्त 1500 ते 1700 किलोमीटर व्यासाचे सुद्धा राहू शकतात आणि आवर्ताचा आकार हा सर्वसाधारणपणे बंद असा गोलाकार स्वरूपाचा असतो. आवर्तामध्ये केंद्र भागात 850 मिलीबार इतका वायुभार असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर हा झाला आपला आजचा जो पॉइंट या ठिकाणी जे आवर्त म्हणजे आवर्ताच्या संदर्भात या ठिकाणी जी काही आपण आजची जी माहिती बघितली. आता यामध्ये दुसरा जो प्रकार आपला आहे म्हणजे आवर्तामध्येच दुसरा प्रकार समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त. कोणता पॉइंट आहे? यामध्येच त्याचा अभ्यास जो आहे तो त्याचा अभ्यास आपण उद्याच्या लेक्चरला म्हणजे नेक्स्ट लेक्चरला जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी त्याचा जो अभ्यास आहे त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार. तर आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर आपण या ठिकाणी संपवू.